प्रणित आहे. ओ प्रीतम बारीक गोलंदाजी साठी आपल्या गोलंदाजी मार्क वरती. टेनिस क्रिकेटचा एक मोठा सितारा आपल्या गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी आलाय. स्ट्रायकर एंडला बिलकुल चिराग द लेफ्ट हँडर सातपाडी संघाचा हा प्रारंभिक ओपनर्स. गुड लक दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. सुरुवात होते सामन्याला. पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज. स्वीप करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू. एक्स्ट्रा धाव घ्या चेंडूवरती येताना आपण बघतोय. सातपाडी संघ एका धावेनं सुरुवात करताना बिलकुल प्रीतमला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू प्रीतम बारीचा थोडासा दिशा घेऊन तेज ठेवण्याचा प्रयत्न. गती जास्त होती परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण बघतोय. वाईट बॉल आलाय. पहिला अतिरिक्त चेंडू. षटकातील पुढचा चेंडू प्रीतम. गुड बॉल. यार्कलेनचा चेंडू गॅबलेस मात्र सिंगल येताना आपण बघतोय. तारीफ करावी लागेल यावेळेस चिरागची, कारण तेज तरार चेंडू असताना हलक्या हातानं केबल फ्लिक केलंय. सिंगल घेऊन आलाय परंतु स्ट्रायकर एंडला यावेळेस आपण बघतोय ना प्रणित बिलकुल स्ट्रायकर एंडला आलाय. चांगली बॅटिंग करेल का सातपाटी संघ? बिलकुल एक गाव एकचा संघ आहे आणि त्यांना एक आयकॉन घेण्याची संधी आहे. बिलकुल एक आयकॉन खेळाडू ते घेऊ शकतात. ते मात्र स्कोर कार्ड आपण बघतोय ना 2 ह्या आकड्यावरती आहे. विघ्नेश साकलतोडे ह्या संघाचा आयकॉन प्लेअर म्हणून आहे. बिलकुल सध्या मात्र डगआउट मध्ये आहे. स्कोर कार्ड आपण बघतोय ना 2 या आकड्यावरती आहे. प्रीतम चांगली गोलंदाजी यावेळेस करताना मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे ह्या गोलंदाजाकडून. षटकातील पुढचा चेंडू. मेसेड आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु रोखणं कठीण आहे. दीपेश गोलब. ओ चौकार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार आलाय. महत्वाचा चौकार सातपाडी संघाकडून येताना. स्कोर कार्ड मात्र 6. 3 चेंडू आणि 6 धावा. बिलकुल या ठिकाणी मात्र चेंडू रोखण्याचा प्रयत्न चाललाय परंतु दीपेश गोलब ह्या चेंडूवरती चौकार घेताना आपण बघतोय. ऑल इंडिया ओपनचा संघ एका बाजूने आहे, एका बाजूने एक गाव एकचा संघ आहे. परंतु सातपाडी संघ जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असताना तेव्हा हा संघ ऑल इंडिया ओपनच्या संघाला सुद्धा हरवण्याचा दम ठेवणारा हा संघ आपण बघतोय. कारण ही क्वालिटी आहे या एक गाव एक संघाची. स्कोर कार्ड इथे मात्र 6 या आकड्यावरती आहे. षटकातील पुढचा चेंडू. धीमा टाकण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन केलंय. ओ यावेळेस मात्र काय घडलंय? सिंगल घ्या चेंडूवरती गेल. पुन्हा एकदा एक धाव घ्या चेंडूवरती. पंच लेग बाई आहे की बॅट कट. याचा 1 रन ह्या चेंडूवरती येताना आपण बघतोय. स्कोर कार्ड 7 ह्या आकड्यावर प्रवेश करताना 7 धावा आतापर्यंत झाल्यात. लेग बाई आहे कदाचित. प्रीतम पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल. षटकातील पुढचा चेंडू आहे. स्कोर बोर्ड 7 या आकड्यावरती आहे. 4 चेंडू टाकून झाले. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट होता. हा सुद्धा वाईट आहे. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत. त्या षटकातले विचार केला तर फक्त 3 चेंडू टाकून झालेत. थोडंसं दिशाहीन षटक या ठिकाणी कारण प्रेशर बनवण्याचं काम सातपाडी संघाकडून होताना आपण बघतोय. 8 धावा सातपाडी संघाच्या नावावरती झाल्यात. नो विकेट. कुठलाही विकेट न जाता षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा प्रीतम. आउट ऑफ द स्टंप. यावेळेस चांगला चेंडू. डॉट काढलाय. ही क्वालिटी आहे ह्या गोलंदाजाची कारण स्कोर बोर्ड 8 ह्या आकड्यावरती आहे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. 8 धावा झाल्यात सातपाडी टीमच्या नावावरती. स्ट्रायकर एंडला या ठिकाणी लेफ्ट हँडर खेळाडू आपण बघतोय. चिराग हा मात्र स्ट्रायकर एंडचा फलंदाज आहे. कोण जिंकेल हा सामना? खऱ्या अर्थानं हा सामना पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षकांची गर्दी जमलेली आहे. खचाखच भरलेले हे ग्राउंड. बिलकुल षटकातील हा पुढचा चेंडू. गोलंदाज स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न. उडवलाय बॉलला मिड विकेटच्या वरून. ऑन फायर. चिरागच्या बॅटमधून आलाय हा षटकार. सातपाडी संघाचा स्कोर कार्ड 5 चेंडू 9 विकेट 14 धावा.
5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडूंमध्ये स्कोर कार्ड आपण बघतोय ना 14व्या धावसंख्येवरती. ही ताकद आहे या सातपाडी संघाची. म्हणूनच सातपाडी संघ आपण वारंवार चर्चा करतोय ना की पालघरचं क्रिकेट एक गाव एकशा गडातून कंट्रोल करणारा हा संघ आहे. षटकातील पुढचा चेंडू राऊंड द विकेटनं फ्लिक. पुन्हा एकदा कमाल स्ट्रोक. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबीसाठी चौकार. प्रीतमचं षटक मागणं ठरलंय. स्कोरबोर्ड 18 ह्या आकड्यावरती. नो विकेट 18 धाबा. चिराग क्या बात आहे. कमाल बॅटिंग करताना मैदानात, क्लास दाखवताना मैदानात, अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळताना मैदानात. पहिलं षटक मागणं ठरलेलं आहे. 18 धाबा पहिल्या षटकात या ठिकाणी खर्च केल्यात. तारीफ करावी लागेल मिस्टर चिराग. सातपाडी संघाचा हा एक दर्जेदार खेळाडू आपण बघतोय. दुसरे षटक कोण घेऊन येईल ना सेकंड ओव्हर्स. दुसऱ्या षटकात गोलंदाजी कोण करेल. भरपूर गोलंदाजी ऑप्शन आहेत खऱ्या अर्थानं या संघाकडे, कारण भरपूर गोलंदाजीसाठी गोलंदाज घ्यावेळेस कोण घेईल. विश्वनाथ स्वतः आहे. अक्षय घरत सुद्धा या टीमचा हिस्सा आहे. हो बिलकुल विश्वनाथ स्वतः गोलंदाजीसाठी येताना आपण बघतोय. विश्वनाथला यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय ना. स्कोर कार्ड इथे मात्र बिलकुल 18 धावा आहेत. पहिल्या ओव्हरला कुठलीही विकेट्स न जाता सातपाडी संघानं 18 धावा जोडल्यात. हे खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. टेनिस बॉलचं क्रिकेट आहे आणि काय कमाल क्रिकेट आपण मैदानातलं बघतोय. विश्वनाथ जाधव कमबॅक करून देईल का आपल्या टीमला. खूप मोठं नाव आहे. बिलकुल कतार दुबईमध्ये सुद्धा क्रिकेट खेळणारा हा सितारा. ISPL पहिली सीझन खेळणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहे, कारण पहिली ISPLचं सीझन ह्या खेळाडूकडून खेळताना आपण पाहिलंय. तोच विश्वनाथ राईट ओव्हर द विकेटनं मारा करेल. फुलटॉस चेंडू मिसिड आहे. इझिली कॅच. बिलकुल लॉंग ऑफ रिझनला विश्वनाथने येता क्षणी आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन आलाय. वेलकम रवी सातपुते सरांचे या ठिकाणी आगमन होताना स्कोर कार्डला आपण बघतोय ना 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओ माय गॉड. मैदानात ब्रँड ऑफ अर्नाळा प्रवेश करताना विघ्नेश साखलतोडे सातपाडी संघाचा एकलोता आयकॉन प्लेयर्स. आयकॉनच्या भूमिकेत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना देखील आपण बघतोय. स्कोर कार्ड 18 आकड्यावरती आहे. चांगला झेल आणि पहिला गडी बाद या ठिकाणी सातपाडी संघाकडून होताना देखील आपण बघतोय. काय क्वालिटीचं क्रिकेट रवी सर मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण खऱ्या अर्थानं ह्या आयोजन कमिटीला सलाम आहे, कारण त्यांनी ऑल इंडिया ओपनचा गट ठेवलाय आणि त्याच कारणाने मोठे सितारे मोठे क्रिकेटर्स ह्या वसुरी नगरीमध्ये वसुरीच्या गावामध्ये आलेत आणि चांगलं क्रिकेट आपण बघतोय. बिलकुल गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विश्वनाथ आपल्या गोलंदाजी मार्कवरती जाताना दुसरा चेंडू घेऊन येईल. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय, परंतु समोर आलाय ना आयकॉन प्लेयर. सातपाडी संघाचा एकलोता आयकॉन खेळाडू आपण बघतोय आणि तो म्हणजेच विघ्नेशचा साखलतोडे. अर्नाळ्याचा खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे. चांगलं क्रिकेट त्याच्याकडून बऱ्याचदा आपण पाहिलंय. आज सुद्धा 1 लाखाच्या स्पर्धेत, कारण समोरची टीम संपूर्ण ऑल इंडियाची ओपन टीम आहे आणि त्या टीम बरोबर एक गाव एक मधून हा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे आणि चांगलं प्रदर्शन करण्याची उमेद त्याच्याकडून त्यांच्या टीमच्या समर्थकांकडून आहे. गोलंदाज सज्ज. रिव्हर्स पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आहे. सेकंड रन येईल का, कारण फिल्डर थोडासा दूर आहे. 2 धावा या चेंडूवरती येताना आपण बघतोय. इझिली दुसरी रन्स ह्या चेंडूवरती. स्कोर कार्ड या ठिकाणी 2 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड पाहिलं ना तर 20 या आकड्यावर प्रवेश करताना 20 धावा आतापर्यंत स्कोर कार्डला लागल्यात. 2 चेंडू टाकन झालेत. विश्वनाथ जाधव गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय, परंतु समोर विघ्नेश साखलतोडेचं आव्हान असणार आहे. येणारा तिसरा चेंडू राईट ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा मिस हिट आहे. बिलकुल
ओ द डेंजर मॅन विघ्नेश साखल तोडे द ब्रँड ऑफ अर्नाळा थांबवलं या खेळाडूला. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मोठा झटका. ओ माय गॉड, कमालीचा विकेट्स या ठिकाणी प्राप्त केलाय. स्कोर कार्ड 20 च्या आकड्यावरती दुसऱ्या धाबेवरती 2 धाबेवरती बाद केलाय. विघ्नेश साखल तोडे थोडासा निराश आहे. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय क्षेत्ररक्षण ऑन साईडला बल्कि ऑफ साईडला मिड ऑफ रिजनला थोडासा अपयश आलंय विघ्नेशला. मोठं नाव आहे परंतु होत असतं, कारण अखेरकार मोठा झटका या ठिकाणी प्राप्त केलाय. स्कोर कार्ड आपण बघतोय ना 20 च्या आकड्यावरती आहे. अजूनही येणारे 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू खऱ्या अर्थानं अजूनही आपण बघतोय. विश्वनाथ षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल, कमबॅक करून दाखवलंय मिस्टर विश्वनाथ जाधवनं. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट. कारण चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघतोय का म्हणून सुप्रीमो ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज विजेता आहे. एक 4 व्हीलर सुद्धा त्याच्या नावावरती आहे. सुप्रीमो ट्रॉफी मागच्या सीझनला बिलकुल मॅन ऑफ द सिरीज विजेता खेळाडू देखील आपण हा बघतोय. आणि तोच या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना चांगले विकेट्स काढले. 2 चांगले विकेट्स घेऊन आलाय विश्वनाथ. रॅटम ओव्हर द विकेटनं पुढचा चेंडू यावेळेस सोडवलाय, बॉलला मिसिट आहे. सोपा झेल, पुन्हा एकदा विकेट. ओ माय गॉड, मोठा विकेट्स आहे यावेळेस. ओ हो, द डेंजरस प्लेअर इथे बाद झालाय. स्कोर कार्ड 20 च्या आकड्यावरती आहे. मैसर या ठिकाणी बॅक टू द डगआउटला जाईल, परंतु ह्या संघाचा बिलकुल कॅप्टन्स मैदानात प्रवेश करेल. तर वीरू बाबरे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना संकटमोचक रविसर ह्या संघाचा पुन्हा एकदा आपल्या संघाला संकटातून पुढे घेऊन येईल का, प्रेशरमधून पुढे घेऊन येईल का, हा प्रश्न आहे. कारण मोठं नाव आहे. स्कोर कार्ड ह्या ठिकाणी आपण बघतोय ना 20 च्या आकड्यावरती सुरुवात काय कमालीची या टीमकडून आपण पाहिले. मैसर मोठा विकेट्स त्या ठिकाणी प्राप्त केलाय. पहिलं षटक अतिशय महागडं ठरलंय, परंतु काय क्वालिटीची गोलंदाजी विश्वनाथ जाधव या गोलंदाजाकडून झालंय. संघाचा लीडर्स मैदानात प्रवेश करताना सातपाडी संघाचा हा लीडर आहे. बिलकुल द टीम कॅप्टन्सचा मैदानाच्या आतमध्ये वीरू बाबरेला आपण बघतोय. स्ट्रायकर एंडवरती सज्ज झालाय. हॅट्रिक बॉल आहे. खऱ्या अर्थानं हा हॅट्रिक चेंडू आहे विश्वनाथचा. राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाज उडवलाय बॉलला. लॉफ्टेड शॉट, षटकार, साधावा. वीरू बाबरे इन ऍक्शन. क्या म्हणून या संघाचा लीडर आहे रवी सर, हे दाखवून दिलंय की सातपाडी संघाचा द डेंजरस लीडर हिने मात्र षटकार ठोकलाय. साधावा. स्कोर कार्ड 26 ह्या आकड्यावर प्रवेश करताना 26 धावा धावफलकावरती लागला गेलात. कमालीचा प्रहार विश्वनाथनं कदाचित चांगला चेंडू सुद्धा टाकलाय, परंतु काय कमालीचा फटका, ही ताकद आहे वीरू बाबरेची. द क्लास आहे वीरू बाबरे. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. त्यावेळेस मात्र ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल येईल, केवळ 1 धाव घ्या चेंडूवरती. हालाकी चांगलं षटक विश्वनाथचं आपण पाहिलंय. स्कोर बोर्ड सातपाडी संघाचा जर पाहिला ना तर स्कोर कार्डला 27 धावा ह्या धाव फलकावरती लागल्यात. 27 धाव संख्या आपण बघतोय स्कोर कार्डला. अजूनही विचार केला ना तर इथून पुढे येणारे चेंडू कमीत कमी 12 चेंडू शेष आहेत. 27 धाव संख्या स्कोर कार्डला आहे. एका बाजूने आरपी लायन्सचा संघ, तिसरा गोलंदाज कोण येईल ना. पहिले षटक महागडं ठरलंय. दुसरं षटक थोडंसं चांगलं षटक आहे, कारण धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात केवळ 9 धावा आणि 3 विकेट्स सुद्धा प्राप्त केल्यात. परंतु अजूनही विचार केला ना तर येणारी 12 चेंडूंचा खेळ किती घातक ठरेल ना, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्ट्रायकर एंडला यावेळेस पुन्हा एकदा द डेंजरस वीरू बाबरे. स्कोर कार्ड 27-27, 27 धावा.
अक्षय गोलंदाजी मार्कवरती आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी राऊंड द विकेट नॉक. हो चांगला चेंडू घ्यावलेस मात्र डावखुरा गोलंदाज आहे. चकवलं या चेंडूवरती फलंदाजाला. बिलकुल डॉट चेंडू येताना देखील आपण बघतोय. स्कोर कार्ड 27 च्या आकड्यावरती आहे. 27 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपण बघतोय. येणारे अजूनही ह्या षटकातले 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. डावखुरा हा गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल. लॉर फुलटा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय. ऑन साईडला डीप मध्ये प्रीतम आहे. ओ प्रीतम बारीक. ओ ओ माय गॉड. ओ माय गॉड. यावेळेस मात्र मिस्टर चिराग या ठिकाणी बाद झालाय. तो सुद्धा इन्फॉर्म बॅटर आहे. इन्फॉर्म खेळाडू आपण बघतोय आणि अखेरकार या ठिकाणी मात्र आउट झालाय मिस्टर चिराग. निराश आहे, नाखुश आहे की रनआउटची विकेट का टाकले. कारण स्वतःला ठाऊक आहे की समोर एक मात्र ऑल इंडियाचा संघ आहे. त्या संघात एकापेक्षा एक मोठे सितारे आहेत आणि एका बाजूने एक गाव एकचा संघ म्हणजे सातपाडी संघ आहे. वन बाउन्स नव्हता का. बिलकुल रन नाही ना. रन नव्हती घ्या चेंडूवरती. म्हणजे फक्त विकेट आहे आणि अखेरकार विकेट आहे. बिलकुल स्कोर कार्ड बिलकुल 29 च्या आकड्यावरती एका बाजूला सातपाडी संघ. वारंवार आपण फक्त 27 धावा आहेत कारण रन नव्हती. 27 धाव संख्या आहे बिलकुल स्कोर कार्डला. ओ माय गॉड जबरदस्त हे दृश्य. 1,00,000 रुपयांची स्पर्धा विक्रमगड नगरीतलं हे क्रिकेट वसुरी गावात ही स्पर्धा आपण बघतोय. रुद्र 11 चॅम्पियन्स ट्रॉफी. ओ हो 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 काय फटका आहे. पुन्हा एकदा तर वीरू बाबरे साधावा षटकार. गुड क्वालिटीचा षटकार आलाय. द डेंजरस वीरू बाबरे ॲज अ लीडर ह्या संघाचा हा लीडर आहे. दिल आणि धडकड आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय. स्कोर कार्ड 34 ह्या आकड्यावरती आहे. तेहतीस धावा आहेत माफ करा स्कोर कार्डला. जबरदस्त बॅटिंग करताना बिलकुल आपण बघतोय वीरूला. 33 धाव संख्या आहे. कमालीचं क्रिकेट. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट अमोर. गुड बॉल घ्यावलेसा चांगला चेंडू. शाहरुखाने चीत केलंय फलंदाजाला घ्या चेंडूवरती. अजूनही ह्या षटकात चेंडू शेष आपण जर पाहिले ना तर 2 चेंडू शेष आहेत. 33 धाव संख्या सातपाडी संघाची आहे. तिसरं षटक मार्गस्थ आपण बघतोय आणि या तिसऱ्या षटकातला हे क्रिकेट आपण बघतोय. राऊंड द विकेट नॉक. आउट ऑफ द स्टंपचा चेंडू घ्यावलेस मात्र वाईट बॉल. पुन्हा एकदा घ्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव घेईल. स्कोर बोर्ड 34 या आकड्यावर प्रवेश करेल. 34 धावा ह्या स्कोर कार्डला येताना आपण बघतोय. प्रेशर आलंय. हालाकी गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर आहे. तो ह्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ हो 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 सुरेख चेंडू. वाडा बॉल डॉट काढलाय ह्या चेंडू. शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या 33 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू आहे बिलकुल. अंतिम चेंडू आपण बघतोय. त्या अंतिम चेंडूवरती काय घडेल ना हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. राऊंड द विकेट ना गोलंदाज सज्ज. डॉट. ओ हो 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 जबरदस्त गोलंदाजीचं कमबॅक मिस्टर अक्षय ह्या गोलंदाजाकडून आपण बघतोय. एक षटक शेष आहे. शेवटचं षटक. अंतिम ओव्हर सकेल या ठिकाणी शेष आहे आणि त्या अंतिम ओव्हरमध्ये पाहूया कोण गोलंदाजी करेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आरपी लायन्स त्या संघाकडून कारण
षटकार आल्यानंतर लगातार 3 चेंडू वीरूला डॉट काढलेत. चांगली गोलंदाजी झाली, परंतु अजूनही विचार केला तर एक ओव्हरचा खेळ या ठिकाणी शेष आहे. 34 धावा ह्या स्कोर कार्डला आहेत. गोलंदाजीसाठी कोण येईल ना अंतिम षटकात? अवधूत येईल का? कारण अवधूत सुद्धा 7 पाडीचाच खेळाडू आहे. बिलकुल अवधूत गोलंदाजीसाठी आपल्या गोलंदाजी मार्कवरती त्यांच्याच गावच्या टीमच्या विरोधात यावेळेस गोलंदाजी करेल. कारण तो मात्र ऑल इंडिया ओपनच्या टीमचा हिस्सा आहे. यावेळेस आरपी लायन्स त्या संघाचा तो हिस्सा आपण बघतोय. समोर त्याचा विरोधी संघ त्याचा गावचा संघ आहे आणि तो म्हणजेच सातपाडी संघ आहे. रिवा इलेव्हनचा सातपाडी जितू राऊत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ ऑनर आहे त्या संघाचे, सातपाडी संघाचे, आणि त्यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 34 धावा 3 ओव्हर्स विकेट्स गेल्यात आतापर्यंत पाहिल्याना तर कमीत कमी 2 ते 3 विकेट्स या ठिकाणी बाद झाल्यात. 4 विकेट्स या ठिकाणी बाद झाल्यात. बिलकुल गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती आहे. अवधूत एक चांगला गोलंदाज आहे, तेज गती आहे या गोलंदाजाकडे, परंतु स्ट्रायकर एंडला यावेळेस बिलकुल निशांत स्ट्रायकर एंडला आहे. दिशांत आहे. दिशांत या ठिकाणी स्ट्रायकर एंडला आपण बघतोय. पहिला चेंडू, ओ कमाल, काय फटका आहे, व्हाट अ शॉट, लॉंग ऑनच्या वरून 6 धावा, कमालीचा स्ट्रोक. स्कोरबोर्ड 40 ह्या आकड्यावर प्रवेश करताना काय फटका होता, काय जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला दिशांच्या बॅटमधून. सातपाडीचा संघ एक गावचा एक संघ, ऑल इंडिया ओपनच्या संघाला सुद्धा हरवण्याचा दमखम ठेवणारा हा संघ. स्कोर कार्ड 40 या आकड्यावर प्रवेश आहे. ही क्वालिटी आहे ह्या संघाकडे आणि ही ताकद आहे ह्या संघाची. चांगली गोलंदाजी होईल का? कारण समोर अवधूत आहे. बिलकुल सातपाडीचाच हा सुद्धा खेळाडू आहे. इथे मात्र गोलंदाजी करत असताना षटकातील पुढचा चेंडू, अवधूत ओव्हर द विकेट, फिरवलाय चेंडूला. यावेळेस सिंगल येईल कारण डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव ह्या चेंडूवरती. समोर आलाय वीरू बाबरे स्ट्रायकर एंडसाठी. स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू शेष आहेत आणि त्या 4 चेंडूंवरती किती धावा येतील टीम सातपाडी संघासाठी पाहूया. अवधूत बनाम वीरू बाबरे हे बॅटल रंगलं गेलंय. काय या कमालीचं बॅटल आहे, कारण एका बाजूने आपण बघतोय ना अवधूत आहे, तर समोर मात्र वीरू बाबरे हा स्ट्रायकर एंडला आहे. दोन्ही सितारे एकाच सातपाडी गावचे गोलंदाज आणि फलंदाज. राईट ओव्हर द विकेट नॉक. ह्यावेळेस हा चेंडू पिचिंग आउटसाइड लेग स्टंप आहे का? या ठिकाणी चांगला चेंडू आहे. ह्यावेळेस डॉट चेंडू आलाय. हा चांगला चेंडू आपण बघतोय. शेवटचे उरलेले चेंडूंची संख्या जर पाहिली ना तर अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ आपण शेष या ठिकाणी बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्या गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं ना तर मिस्टर अवधूत आहे. समोर बिलकुल वीरू बाबरे सामना करण्यासाठी सज्ज आहे. राईट ओव्हर द विकेट मारा करेल गोलंदाज. आखोड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉल, लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एक्स्ट्रा धाव ह्या चेंडूवरती येईल. 42 हे स्कोरबोर्ड सातपाडी संघाचा आपण बघतोय. अंतिम षटक आहे आणि 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. या ठिकाणी जरूर वाईट बॉल आपण पाहिलाय. षटकातील पुढचा चेंडू, राईटी गोलंदाज ओव्हर द विकेट ना समोर टाकलाय चेंडू. चांगला फटका आहे. ओ माय गॉड, चौकार, लांगण बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार आलाय. ह्या चेंडूवरती का चौकार. ओव्हरपिच चेंडू होता, परंतु काय सुरेख फटका, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. स्कोरबोर्ड 46 या आकड्यावरती. चेंडू शेष अजूनही विचार केल्यानंतर 2 चेंडूंचा खेळ ह्या षटकाचा शेष आहे. काय कमालीची इनिंग या ठिकाणी आपण बघतोय ना. टीमचा लीडर्स कमाल बॅटिंग करताना बिलकुल मिस्टर वीरू बाबरे. कमालीची इनिंग ह्या खेळाडूकडून आतापर्यंत आपण बघतोय. षटकार आणि चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत. षटकातील पुढचा चेंडू, ओ मेसेड आहे, परंतु डोमॅन्स लँडिंग होईल का? कारण सेफ प्ले. बिलकुल 2 धावा ह्या चेंडूवरती येताना देखील आपण बघतोय.
इंटू द गॅप चेंडू चाललाय 2 धावा या चेंडूवरती येताना देखील आपण बघतोय. स्कोर कार्ड 48 ह्या आकड्यावरती आहे. इनिंगचा शेवटचा चेंडू या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज. वीरू बाबरे अंतिम चेंडूवरती अवधूतच्या एखादा मोठा फटका घेऊन येईल का? फुलटॉस शंकर लंगांच्या वरून आउटस्टँडिंग इनिंग. द वर्ड ऑफ बॅटिंग टीम सातपाडी संघाकडून द वीरू बाबरे चमकलाय. या टीमचा लीडर का म्हणून आहे आणि टीमचा कॅप्टन्स का म्हणून आहे. दाखवलंय पुन्हा एकदा की ऑल इंडिया ओपनच्या संघाच्या विरोधात सुद्धा तो चांगली बॅटिंग करू शकतो. रिवा 11 सातपाडी संघाचा हा स्टार शानदार बॅटिंग करताना पाहिलाय. स्कोर कार्ड 54-55 धाब्यांचं लक्ष आहे. आरपी लायन्स ह्या संघासमोर मोठी धावसंख्या आहे. पाहूया हा संघ चेस करेल का. आपण करतोय समालोचन कक्षामध्ये फेरबदल. पुढचा आवाज आमच्या रवी सातपुते सरांचा आपल्यासोबत जोडला गेलाय. वेलकम, त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. चला वेलकम बॅक पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं आणि सगळ्या खेळाडूंचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघत आहात रुद्र 11 चॅम्पियन ट्रॉफी वसुरी 2026 हा महामुकाबला. बेस्ट वर्सेस बेस्ट, चॅम्पियन वर्सेस चॅम्पियन्स असा हा मुकाबला. एका साईडनी विचार केला तर नक्कीच रिवा 11 सातपाटी वर्सेस एक जबरदस्त असा मुकाबला बघायला मिळतोय. एका साईडने विचार केला तर ऑल इंडियाची टीम आरपी लायन्स, एक जबरदस्त महामुकाबला या वसुरीच्या मैदानामध्ये. आणि ज्या क्षणाचा सगळे प्रेक्षक आपण आतुरतेने वाट बघत आहोत, हा मुकाबला नक्कीच एक दिल की धडकने तेज करनेवाला असा हा मुकाबला, काटेकी टक्करवाला मुकाबला बघायला मिळेल. अगदी साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा आणि बघितलं तर नक्कीच प्रेक्षकांची संख्या सुद्धा. आणि मैदानामध्ये आपण बघत आहात एका साईडने विचार केला तर प्रतीक धोदडे मॅन फ्रॉम तलासरी उपलाटचा आहे एक जबरदस्त ऑलराऊंड बॅटर. आणि त्याच्याच सोबतीला आपण बघतोय दुसरा बॅटर अक्षय, एक जबरदस्त अशी सलामीवीर जोडी बघूया या मैदानामध्ये. कारण विरोधी संघाने जे आव्हान दिले की चांगली धावसंख्या नक्कीच या ठिकाणी उभी केले, मात्र विजयी संघाला जे समोरचा संघ आहे संघाला जे आव्हान दिलंय जवळजवळ 55 रनाचं आव्हान. बघूया हे 55 रनाचं आव्हान सर करायचं आहे. बघितलं तर आरपी लायन्स, नक्कीच विपुल पाटील यांनी हा पुरस्कृत केलेला हा संघ. एका साईडने विचार केला तर प्रतीक धोदडे आणि अक्षय मॅन फ्रॉम भिवंडी.
आणि तलासरीचे हे दोन्ही जबरदस्त बॅटर, तुफानी बल्लेबाज म्हणून ज्यांची ओळख आहे, एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ओळख आहे, अशी ही जोडी बघूया या मैदानामध्ये दाखल झाले. मात्र विरोधी संघाचा विचार केला तर नक्कीच एक चांगला असा संघ, एक चांगली टक्कर बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, चॅम्पियन वर्सेस चॅम्पियन असा मुकाबला. येस, गोलंदाजी मार्कर बघतोय आपण, वीरू बाबरे, मिस्टर वीरू बाबरे, ज्याच्याच बॅटेतून एक जबरदस्त इनिंग खेळली गेली आणि आपल्या टीमला एक मजबूत धावांचा डोंगर ज्याच्या बॅटेतून दिला, असा हा एक अष्टपैलू असा खेळाडू मिस्टर वीरू बाबरे. पंचांचा इशारा ते सामना चालू होतोय. बघूया वीरू बाबरे ते गोलंदाजी मार्कवर सामना करेल, मात्र प्रतीक धोदडे मॅन फ्रॉम तलासरी उपलाट. बघूया षटकातील पहिला चेंडू, राईट ओव्हर द विकेट आणि पहिला चेंडूला उडवलाय, जबरदस्त चेंडू, झेल होईल की सीमा रेखा पार, सुरेख फटका, देखना फटका बघायला मिळाला. एक जबरदस्त प्रहार केला गेला पहिल्या चेंडूवर. वो कहते ना कि जले को आग कहते हैं, बुझे को राग कहते हैं, और पहली गेंद पे छक्का मारे उसी को प्रतीक धोदड़े कहते. का जबरदस्त फटका, पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला, बिलकुल 6 धावांकरिता एक सुरेख फटका, 6 धावा. या 6 रनाने आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खाते उघडले. ते मात्र या ठिकाणी प्रतीक धोदडे आपला जो क्लास आहे या मैदानामध्ये दाखवून देतात. काल सुद्धा बघितली की एक जबरदस्त इनिंग खेळला गेला होता, चांगली फटकेबाजी केली होती. मात्र आज सुद्धा अशाच प्रकारची फटकेबाजी करेल का? मात्र पहिल्या चेंडूवर त्यांनी सिद्ध करून दाखवलंय, एक मोठा फटका खेळलाय पहिल्या चेंडूवर, नक्कीच प्रेशर टाकलाय तो मात्र वीरू बाबरेवर. यावेळेला मात्र कमबॅक करेल नक्कीच, याच्यात काही शंका नाही. वीरू बाबरे एक चांगला ऑलराऊंडर, एक चांगला बॅटर, एक चांगला गोलंदाज. बघूया दुसऱ्या षटकातील पहिल्या षटकातील हा दुसरा चेंडू, काय घडेल या चेंडूवरती. बघूया पुन्हा एकदा प्रतीक धोदडे सामना करेल आणि याही वेळेला चेंडूला उडवलाय आणि याही चेंडू जाईल, मात्र याही वेळेला वन बाउंड चौका, सुरेख फटका, बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री येते. ना जवाब फटका म्हणावा लागेल, काय देखना फटका म्हणावा लागेल. पुरेपूर फायदा उठवताना या ठिकाणी विचार केला तर मिस्टर प्रतीक धोदडे आपला क्लास या मैदानामध्ये आणि पुरेपूर या पॉवर प्लेचा फायदा उठवताना या मैदानामध्ये बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री, नक्कीच प्रेशर टाकलाय मात्र या ठिकाणी. बघूया गोलंदाज, षटकातील हा पुढील चेंडू आणि यावेळेला हलक्या हाताने स्वीप करण्याचा प्रयास, मात्र त्या ठिकाणी चांगलं प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं, कुठल्याच प्रकारची धाव येणार नाही. डॉट बॉल येतोय, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, कारण सुरुवातीचे जे 2 चेंडू होते या 2 चेंडूवर चांगल्या प्रकारे 2 प्रहार केले गेले होते. मात्र त्याच्यानंतर यावेळेला डॉट बॉल येतोय, हलक्या हाताने स्वीप करण्याचा या ठिकाणी प्रयास होता तो मात्र प्रतीक धोदडेचा. षटकातील हा पुढील चेंडू, पुन्हा एकदा काय घडेल या मैदानामध्ये आणि याही वेळेला चेंडू उडवलाय, चेंडू जाईल, हाही चेंडू गगन पार आर पार, षटकार, सुरेख फटका, काय देखना फटका, पुन्हा एकदा जबरदस्त फटका बघितला. यावेळेला मात्र प्रतीक धोदडेच्या बॅट मधून आहे तिसरी बाउंड्री येते. जबरदस्त फटकेबाजी होते ती मात्र या ठिकाणी प्रतीक धोदडेच्या बॅट मधून बिलकुल प्रेशर टाकला. यावेळेला मात्र वीरू बाबरे धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 16 धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला दिसते. नक्कीच एक चांगली धावसंख्या उभ्या करण्याचा प्रयास यावेळेला मात्र प्रतीक धोदडेचा. बघूया हा पुढील चेंडू, बघूया 5वा चेंडू प्रगतीपथावर, वीरू बाबरे विकेट प्राप्त करेल का, बघूया काय होईल. आणि याही वेळेला थोडासा नक्कीच फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयास, एक धाव तेजीने, आता चेंडू फील्ड होईल का, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि या ठिकाणी मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण केली गेली. 2 धावा पळून पूर्ण केल्या. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या चेंडूवरती 2 धावा, या 2 रनाने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 18. षटकातील अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आणि या शेवटच्या चेंडूवर किती धावा जमेल तो मात्र प्रतीक धोदडे, एका दुक्का या मोठा फटका. बघूया षटकातील शेवटचा चेंडू आणि यावेळेला मात्र नक्कीच चेंडू आणि बॅटचा कुठल्याच प्रकारचा संपर्क झाला नाही. या ठिकाणी डायरेक्ट हिट सुद्धा करण्याचा प्रयास केला, मात्र 1 धाव घेतली जाईल आणि या 1 रनाने धावसंख्येत भर पडतंय. षटक समाप्ती होते. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 19 धावसंख्या बघितली तर विदाऊट विकेट लॉस्ट. सोपान नक्कीच माझ्यासोबत आहे या ठिकाणी.
आणि या ठिकाणी लॉस टाकले जातात. नक्कीच या ठिकाणी जी चिठ्ठी उचलली जाईल ती विजयी संघासोबत खेळेल आणि जी त्यांची मॅच लागेल. ओके, ज्या 2 खाली राहतील वडपोली संघाचा एक प्रतिनिधी, त्याचबरोबर रुद्र इलेव्हन वसुरी. ओके, वडपोली संघाचा एक प्रतिनिधी यायचा या ठिकाणी. लॉट्स टाकले जात आहेत. जी चिठ्ठी उचलली जाईल ती विजयी संघासोबत खेळेल याची नोंद घ्यायची आहे. हॅलो, धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. 19 धावा, 55 धावेचं टार्गेट असताना 19 धावा वीरू बाबरेचं महागडं षटक म्हणावं लागेल. 19 धावा वीरू बाबरेनं खर्च केल्या. आता त्यानंतर गोलंदाज, नेक्स्ट गोलंदाजी मार्कवर सुमित सज्ज झालाय. सुमित नावाचा गोलंदाज, यंग टॅलेंट, रिबाय 11 सातपाटी संघाकडनं. प्रतीक दुधरे मात्र आपले क्लास इथे दाखवतोय, आपली ओळख निर्माण करतोय. ऊन झेलायची ताकद त्याच्यामध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. वडपोली आणि विजयी संघ यामध्ये मॅच होईल. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. सुमित नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. राईट हँड गोलंदाज तेज रफ्तार के साथ गोलंदाजी करताना समोर मात्र प्रतीक धोदडे. काय करेल मैदानाच्या आतमध्ये, करामती करून दाखवेल का मैदानाच्या आतमध्ये? क्लासिकल फलंदाज आहे. वॉट फलंदाजी कालच्या दिवसामध्ये ज्याच्या बॅटमध्ये 48 धाबा एकट्याच्या जीवावर सामना जिंकवला, तर यावेळेस क्लास आला. मिड विकेटला 1 धाव कंप्लीट झाले. एका धावेवर समाधान. एका धावेच्या अखेरीस धाव फलक मात्र जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 धाबा, चेंडू झाले टाकून 2 चेंडूचा खेळ झालाय. 22 धाबा धाव फलकावर लागल्या. आता 22 धावा ऑन द स्कोर कार्ड. 22 रन्स. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजून पण A1 क्वालिटीची जोडी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला प्रतीक दुधडे तर दुसऱ्या बाजूला अक्षय. वा, वॉट फलंदाजी. झेल आणि झेल मात्र पकडला या. सुरेख झेल. A1 कॉलेजचा ब्रँड झेल मात्र पकडलाय. अक्षयच्या खेळीला मात्र विराम दिला गेला. या अक्षय मात्र बॅक टू द डगआउट. अक्षय झालाय बाद आणि या अक्षयची जागा घेण्यासाठी प्रीतम पारे. त्याचं नाव खूप मोठं आहे पालघर टेनिस क्रिकेट मध्ये. या खेळाडूचं नाव खूप मोठं आहे आणि त्यासारखं नावासारखं कामगिरी त्याला करावी लागेल. प्रीतम पारे डहाणूचा हा सितारा प्रीतम पारी, त्याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. आणि एका बाजूला तलासरीचा सितारा प्रतीक धोदडे. काय करेल मैदानाच्या आतमध्ये? धावा जाऊन पोहोचल्यात 22 या आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. सुमित एका बाजूने चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये दिसला जातो सुमित. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर अक्षय सारख्या मोठ्या खेळाडूला बाद केलंय. अक्षय भिवंडीचा सितारा होता, त्याला मात्र बाद केलाय. नेक्स्ट बॉल, चौथा चेंडू घेऊन येते पुनश्च एकदा सुमित. सुमित काय करेल? आक्रमक गोलंदाजी करावी लागेल. धावा पळून पूर्ण करायच्यात. 55 धावेचं टार्गेट. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हो स्लो से उडान होती है. आपला गोल, आपलं ध्येय निश्चित असेल तर त्या ध्येयापर्यंत पोहोचायला हरकत नाहीये. गोल निश्चित आहे 55 धावेचा. ते 55 धावा टार्गेट मात्र पूर्ण करायचं. 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रीतम पारी तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवर प्रतीक धोदरे. दुसरं षटक प्रगती पथावर. 3 चेंडूचा खेळ अगदी झालाय. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूत किती धावा खर्च करेल सुमित? समोर प्रीतम पारी काय करेल मैदानाच्या आतमध्ये? क्लासिकल फलंदाज प्रीतम पारी ओळखला जात आहे. डहाणूचा सितारा. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये नाव खूप मोठे आहे. त्यासारखी कामगिरी करावी लागेल. स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु स्वतःची इमेज निर्माण करायला या क्रिकेट मध्ये मात्र काळ लोटावा लागतो. तो काळ लोटला या 2 खेळाडूंना. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खूप लाईक्स आलेत त्यांच्या
सुरेखा काय जबरदस्त सुरेख गोलंदाजी आपला तो ना आपला ब्रह्मास्त्राचा वापर केला जातो मैदानाच्या आतमध्ये सुरेख सुमित काय जबरदस्त एक्सिलंट वॉट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगला कमबॅक करताना पहिल्या षटक महागडं ठरलं होतं त्यानंतर सुमित मात्र कमबॅक जरूर केलं जातं याच क्रिकेटमध्ये कमबॅक करणं चौकार षटकार मारणं एकेरी दुहेरी धावा घेणं पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं हे शब्द खूप महत्वाचे असतात त्यासाठी क्रिकेट ओळखलं जातं क्रिकेट हा अनितीचा खेळ म्हणून ओळखला जातो या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या 22 या आकड्यावर 5वा चेंडू मार्गस्थ वॉट फटका स्टीट ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी आणि धाव पळून पूर्ण होईल मात्र पंचांचा इशारा येतोय एक धाव कंप्लीट झाले एका धावेच्या अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचतोय 23 आकड्यावर धावा रोखल्यात या षटकात जरूर फक्त 4 धावा खर्च केल्यात सुमित सेबतचा चेंडू वॉट गोलंदाजी वॉट काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते एक्सिलंट डिलिव्हरी चेंज ऑफ पेस प्रत्येक चेंडू चेंज करून टाकला जातो ब्रह्मास्त्राचा वापर केला जाईल का प्रतीक धोदडे बरं केला होता प्रतीक धोदडे समोर घेऊन काढलाय फटका धाव येईल मात्र एकच धाव आणि एका धावेच्या अखेरीस धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय धावा जाऊन पोहोचतील 24 धावा 12 चेंडू आणि 31 धावेची गरज पुढील आवाज आपण ऐकणार आहात सुमधुर आवाज युट्यूब स्टार रवी सातपुते दादांचा बारा चेंडू आणि 31 धावांचं समीकरण उरलंय मात्र या मैदानामध्ये मात्र एका साईडने विचार केला तर प्रतीक धोदडे नक्कीच अजूनपर्यंत क्रीजमध्ये मौजूद आणि सारी दारोमदार असेल ती मात्र त्याच्या खांद्यावरती कारण विचार केला तर नक्कीच एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे ताबडतोब बल्लेबाजी करणं म्हणून त्याची ओळख आहे आणि यावेळेला मात्र 12 चेंडू आणि 31 धावा पूर्ण होतील का एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा मात्र एक ऑल इंडियाची टीम मात्र ह्या ज्या 31 धावांचं जे समीकरण आहे ते आरामात पूर्ण होईल की नाही मात्र दुसऱ्या साईडने विचार केला तर नक्कीच रिवा 11 सातपाटी संघ एक चांगल्या प्रकारे झुंज देतोय अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा जो बॅटल आहे हा जो सामना आहे नक्कीच जाईल याच्यात काही शंका नाही मात्र उर्वरित 12 चेंडू निर्णायक ठरतील त्या मात्र दोन्ही संघांसाठी कारण यावेळेला गोलंदाजी मार्कवर विचार केला तर नक्कीच विघ्नेश साखळतोड येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्या बॅटमधून चांगला करिश्मा करता आला नाही मात्र यावेळेला मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करेल चांगली गोलंदाजी करेल का आपल्या संघाला विजय मिळवून देईल का या ठिकाणी जर चांगली गोलंदाजी झाली 10च्या खाली जर रन आले तर नक्कीच फायदेमंद ठरतील त्या मात्र या ठिकाणी रिवा 11 सातपट्टी संघासाठी मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल मात्र दुसऱ्या साईडने विचार केला तर प्रतीक धोदडे अजूनपर्यंत नक्कीच या क्रीजमध्ये मौजूद ज्याची आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त तुफानी बल्लेबाजी याच्या बॅटमधून बघितली एक चांगला असा ऑलराऊंडर बघूया यावेळेला मात्र हे जे समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 31 धावा लगभग 15.50च्या सरासरीने धावा उभ्या करावे लागतील त्या मात्र या ठिकाणी आरपी लायन्स संघाला बघूया विघ्नेश बघूया तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट आणि यावेळेला मात्र चेंडू फसलाय बघूया चेंडूला झेल घेतलं जाईल का आणि सुरेख झेल पिपला गेलाय प्रतीक धोदरेला या ठिकाणी बघितलं तंबूचा रस्ता दाखवून दिलाय सुरेख झेल एक लाजबाब या ठिकाणी झेल पकडला गेला एक जबरदस्त झेल आणि या ठिकाणी इन फॉर्म बॅटर मिस्टर प्रतीक धोदरे बॅक टू द पवेलियन तंबूचा रस्ता दाखवून दिलाय चांगला झेल चांगलं कमबॅक म्हणावे लागेल चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी विघ्नेशकडनं चांगला चेंडू हाताळला गेला नक्कीच इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयास होता मात्र या ठिकाणी प्रतीक धोदरेचा मात्र सुरेख झेल टिपला गेला आणि या ठिकाणी दुसरा गडी बाद होतोय आता मात्र विचार केला तर 11 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण नेक्स्ट बॅटर होतोय मिस्टर विश्वनाथ
विश्वनाथ जाधव नक्कीच एक बघितलं तर पहिली ISPL खेळणारा हा खेळाडू, एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे असा हा खेळाडू. बघूया यावेळेला मात्र सारी दारोमदार असेल तिथे मात्र त्याच्या खांद्यावरती हे जे समीकरण उरलंय 11 चेंडू आणि 31 धावा. नक्कीच एक महत्त्वपूर्ण विकेट, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते या ठिकाणी सातपाटी संघाचं. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, मात्र त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलं, चांगली गोलंदाजी केली ती मात्र या ठिकाणी. आणि यावेळेला मात्र विघ्नेश नक्कीच चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर एक महत्त्वपूर्ण विकेट, एक मोठी विकेट त्याच्या हाताला लागलेली आहे. मात्र यावेळेला आता बघितलं तर विश्वनाथ जाधव सारी दारोमदार असेल त्याच्या खांद्यावरती मोठी फटकेबाजी करावी लागतील, कारण धावसंख्येचा विचार केला तर जे उर्वरित 11 चेंडू आहे या 11 चेंडूवरती 31 धावा सर करायच्या आहेत, पाठलाग करायचा आहेत. बघूया ह्या 31 धावांचा पाठलाग होईल का. मात्र एका साईडने हॅलो 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 चेंडू आणि 31 धावा. आणि यावेळेला फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयास, जोरदार अपील केला गेला, मात्र एक धाव तेजीने पूर्ण केली. दुसरा धावचा प्रयास होईल का, मात्र नाही, रोखलंय. एकच धाव कंप्लीट केली जाईल. या एक रन नक्कीच हा धावसंख्येचा विचार केला तर 25, 2 बाद 25 अशी धावसंख्या. आता मात्र विचार केला तर 10 चेंडू आणि 30 धावा, 10 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण. मोठा फटका येणं गरजेचं असेल, मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती मात्र विघ्नेशकडनं. नक्कीच चांगली गोलंदाजी, आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवताना या ठिकाणी बघतोय विघ्नेश. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू आणि यावेळेला मात्र चेंडू स्लॉट मध्ये, चेंडू गेला आसमानी छक्का, सुरेख फटका, गगनपार षटकार. एक नाजवाब फटका बघितला, काय कमालीचा फटका खेळला गेला. बिलकुल मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधोमध वरून खेळलेला हा चेंडू सीधा 6 धावांकरिता सुपरहिट फटका, 6 धावा. चांगला फटका बघितला, या चेंडूवर 6 धावा नक्कीच आल्यात. आता मात्र नक्कीच थोडासा प्रेशर रिलीज करणारा हा फटका होता, एक सुरेख फटका बघितला. आता विचार केला तर उर्वरित 9 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. या प्रत्येक चेंडूवर बघूया अशाच प्रकारचा फटका होईल का, की कमबॅक करेल तर मात्र या ठिकाणी विघ्नेश. कारण अजूनपर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याने या ठिकाणी केलेली. एक महत्त्वपूर्ण विकेट, प्रतीक धोदडे सारखी एक महत्त्वपूर्ण विकेट त्याच्या हाताला लागली आहे. मात्र यावेळेला पुन्हा एकदा अशाच प्रकारचा चेंडू हाताळला जाईल का, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण एका साईडने विचार केला तर रिवा 11 सातपाटी संघ नक्कीच एक गाव एक संघातून हा एक पूर्ण पालघर जिल्ह्यातून नावारूपाला आलेला हा एक संघ. चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग लाईनअप या संघाकडे नक्कीच आहे. मात्र दुसऱ्या साईडने विचार केला तर ऑल इंडिया ओपन जे 11 बघितले तर टेनिस क्रिकेटमधले सगळे स्टार खेळाडू आपल्या या टीममध्ये दिसत आहेत. अजून खूप सारी बॅटिंग लाईनअप सुद्धा या टीममध्ये अजून सुद्धा मौजूद आहे. आणि बघूया यावेळेला मात्र काय घडेल, कारण उर्वरित चेंडू आहेत 9 आणि धावा पाहिजे त्यात 24. बघूया 9 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण उरलं या मैदानामध्ये. आणि यावेळेला फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये, फिल्डर येतोय खाली आणि मात्र कुठलीच प्रकारची गलती करणार नाही. सुरेख जे टिपलाय, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल यावेळेला मात्र विघ्नेश काढणं. नक्कीच चांगला महत्त्वपूर्ण विकेट. या ओव्हरमध्ये विचार केला तर 2 महत्त्वपूर्ण विकेट. एका साईडने विचार केला तर प्रतीक धोदडे आणि प्रीतम या दोघांच्या विकेट या षटकामध्ये नक्कीच आल्यात. महत्त्वपूर्ण विकेट, एक मोठा फटका नक्कीच लागला होता, मात्र त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलंय ते मात्र विघ्नेशने. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॅटर जातोय, नक्कीच विचार केला क्रितेश घरात. हॅलो 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 नेक्स्ट बॅटर जातोय नक्कीच क्रितेश घरात. एक महत्त्वपूर्ण बॅटर आणि चांगली कामगिरी करावी लागेल, आपला क्लास दाखवावा लागेल. कारण आता विचार केला तर 9 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण उरलंय. उर्वरित या 8 चेंडू आणि 24 धावा. 8 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण उरलंय. बघूया क्रितेश घरातला मोठा फटका खेळावा लागेल, कारण इथे सेट होण्यासाठी बिलकुल वेळ कमी आहे. कारण आल्या आल्या मोठा फटका खेळावा लागेल, मोठा प्रहार करावा लागेल. मात्र असं घडेल का, कारण दुसऱ्या साईडने विचार केला तर नक्कीच विघ्नेश साखळतोडे चांगली गोलंदाजी करतोय. एक मोठा फटका खेळला गेला होता, मात्र 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याच्या हाताला लागलेल्या आहेत. आणि यावेळेस मात्र क्रितेश घरात बघूया क्रीजवर मौजूद नक्कीच
कशा प्रकारे फलंदाजी करेल. उर्वरित जे 2 चेंडू आहेत या षटकातील त्याच्यावर एखादा मोठा फटका येईल का, कारण 8 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण उरलंय. काय घडेल या चेंडूवरती. 8 चेंडू आणि 24 धावा. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा नक्कीच फासड्या फासफूस करणारा हा सामना. आणि यावेळेला सुरेख चेंडू ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. चांगल्या सटीक जगे पे सटीक निशाणे पे टाकलेला हा यॉर्कर होता. बिलकुल फलंदाजाला चारोखाने चित करणारा, बिलकुल कुठल्याच प्रकारची धावना. येतोय डॉट बॉल. येणारा प्रत्येक डॉट बॉल नक्कीच या ठिकाणी प्रेशर देणार आहे तो मात्र आरपी लायन्स संघासमोर. आता या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि 24 धावा. या चेंडूवर मोठा फटका येईल का, बघूया काय घडेल या मैदानावरती. 7 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण उरलंय. विघ्नेश साखरतोडे आपला पुरेपूर आपला क्लास या मैदानामध्ये दाखवताना नक्कीच बॅट त्याची चमकली नाही, मात्र गोलंदाजी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, बिलकुल समोरील संघाला विचार केला तर चांगले फलंदाज, बिलकुल धावांना अंकुश लावलाय. कुठल्याच प्रकारचे मोठे फटके खेळून देत नाही तो मात्र या ठिकाणी विघ्नेश. या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 24 धावा. काय घडेल, कोण जिंकेल सामना. फुलटॉस चेंडू, गलती केली आणि चुकीला माफी नाही. चेंडू गेला सीमा रेखा पार. 6 धावा. पंचांनी या ठिकाणी नो साठी रिपेअर केलाय. थर्ड अंपायरने बघायचं आहे नक्कीच हा भीमर चेंडू आहे का. आणि यासाठी बघूया आपण. चला मैदानामध्ये पाणी द्यायचं आहे. फेअर डिलिव्हरी आहे त्या ठिकाणी. सुरेख चेंडू हाताळला गेलाय. नक्कीच षटकार गेला या चेंडूवरती. मात्र एक महत्त्वपूर्ण षटकार असं म्हणावं लागेल, कारण आता मात्र विचार केला तर शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण उरलंय. पहिलाच नक्कीच हे 6 चेंडू महत्त्वपूर्ण असेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर कोण येईल, कारण 18 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि एका साईडने विचार केला तर 2 महत्त्वपूर्ण विवाजे फलंदाज. एका साईडने विचार केला तर विश्वनाथ आणि क्रितेशची ही जोडी. 18 धावा नक्कीच सर करायच्या आहेत, चेस करायच्या आहेत. हॅलो, मध्ये कोण जिंकेल सामना. चॅम्पियन वर्सेस चॅम्पियन, बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा मुकाबला. नक्कीच बघितलं तर टेनिस जगत के हे नक्कीच मोठे स्टार या मॅचमध्ये, या मैदानामध्ये. आणि कोण आपला या सामन्यामध्ये आपला जो क्लास आहे तो दाखवून देईल, कोण जिंकेल. नक्कीच सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा आपण बघतो. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा मोठे प्रेक्षक वर्ग या मॅचमध्ये सुद्धा जोडले जातात. नक्कीच मॅचचा आनंद घेताना या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून नवीन गोलंदाज अंश पाटील. आणि आता बघितलं तर 6 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण उरलंय. 18 धावा रोखतील का, बघूया. समोर विचार केला तर विश्वनाथ जाधव सारखा एक महत्त्वपूर्ण ऑलराऊंडर, सारी दारोमदार असेल त्याच्या खांद्यावरती, कारण नॉन स्ट्रायकर असेल क्रितेश गरज, ज्याच्या बॅटतून एक मोठा फटका आपण बघितला. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर एक जबरदस्त प्रहार केला गेला. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला धाडलं गेलं होतं सीमा रेखा पार. 6 धावा. यावेळेला मात्र विश्वनाथ जाधव नक्कीच विचार केला तर फक्त एकच धाव त्याच्या खात्यावर दिसते. मात्र उर्वरित जे 6 चेंडू आहेत या 6 चेंडूवरती 18 धावा येतील का, मोठा प्रश्नचिन्ह. बघूया काय घडेल. अंश गोलंदाजी मार्कवर. अंश 18 धावा डिफेंड करायच्या आहेत. बघूया काय घडेल या मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 18 धावा. विश्वनाथ जाधव आणि क्रितेश गरजची ही जोडी, एक टेनिस विश्वातील हे जबरदस्त असे 2 ऑलराऊंडर. या मैदानामध्ये काय घडेल. 6 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण उरलंय. नक्कीच दोन्ही संघावर प्रेशर असेल. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल याच्यात काही शंका नाही. मात्र चांगली गोलंदाजी होईल का, काय घडेल.
विश्वनाथ जाधव स्ट्रायकर एंडवर कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण त्याच्या खात्यावर विचार केला तर फक्त एक धाव खात्यावर दिसते, मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. जर पहिल्या चेंडूवर एखादा मोठा प्रहार आला तर नक्कीच प्रेशर निर्माण होईल, तर मात्र गोलंदाजीवर बघूया. शेवटच्या षटकातील हा पहिला चेंडू सामना करेल विश्वनाथ जाधव राईट ओव्हर द विकेट, आणि यावेळेला थोडंसं स्लोअर चेंडू आणि विश्वनाथ जाधव नक्कीच फसवलाय, गडी बाद होतोय. चांगला चेंडू हाताळला गेला, स्वतःनी फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपत एक महत्वपूर्ण विकेट. विश्वनाथ जाधवला सुद्धा तंबूचा रास्ता दाखवून दिलाय. सुरेख झेल, चांगला झेल पकडलाय, नक्कीच चांगला म्हणावे लागेल. आता मात्र नक्कीच वाड्याचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे दीपेश घोलप मैदानामध्ये येतोय. येस, दीपेश घोलप, मिस्टर दीपेश घोलप, मॅन फ्रॉम अलमान. नक्कीच एक दीपेश घोलपला चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, कारण ज्याची वाड्याचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे मिस्टर दीपेश घोलप. उर्वरित 5 चेंडू आणि धावा पाहिजे त्या 18. दीपेशची नक्कीच क्षमता आहे असे मोठे ज्याचा हा रीडर म्हणून एक मोठे फटके खेळण्याची ज्याची ओळख आहे दीपेश घोलप. रुद्र 11 वसुरी वर्सेस रुद्र 11 बी या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघांनी रुद्र 11 वसुरी वर्सेस रुद्र 11 बी. येस, एक नक्कीच सेमी फायनलचा मुकाबला बघायला मिळेल. पहिला सेमी फायनल आता विचार केला तर नक्कीच मिस्टर दीपेश घोलप या खेळाडूला आपण खूप साऱ्या क्रिकेट टुर्नामेंट गाजवताना बघितलंय. नक्कीच हमरापूर मैदानामध्ये जी स्पर्धा झाली ती 1 लाखाची टुर्नामेंट बिलोसी या ठिकाणी चालू असते, त्या संघाला विजय मिळवून दिला. तसा हा बॅटर 5 चेंडू आणि 18 धावा मिस्टर दीपेश घोलप. आणि यावेळेला सुद्धा चेंडू फसलाय, चेंडू हवेमध्ये झेल होईल का? झेल झेल झेल, सुरेख झेल. या ठिकाणी मात्र दीपेश घोलपला सुद्धा तंबूचा रस्ता दाखवून दिलाय. काय झेल पकडलाय, सुरेख झेल म्हणावं लागेल. नक्कीच प्रेशर निर्माण केला यावेळेला मात्र आरपी लायन्स. एक वेळेला विचार केला तर ऑल इंडियाची टीम, ऑल इंडिया लेवलचे प्लेयर त्या टीम मध्ये आणि त्या संघाला पुरेपूर नक्कीच ब्लॅक फ्रंटला ढकलण्याचं काम या ठिकाणी केलं ते मात्र सातपाटी संघाने. काय जबरदस्त एफर्ट, काय जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. महत्वपूर्ण विकेट, बॅक टू बॅक दुसरी विकेट येते. आणि यावेळेला विचार केला तर 4 चेंडू 18 धावा, 4 चेंडू 18 धावा. काय घडेल, नक्कीच एक मोठा सामना, एक मोठा फटका येईल का या चेंडूवरती? नवीन बॅटर जातोय मात्र संतोष. काय घडेल बघूया. 4 चेंडू आणि 18 धावा, एक जबरदस्त प्रेक्षणीय सामना आपल्याला भेटीसाठी नक्कीच बघितला तर सगळ्या दिलकी धडकने तेज करणे वाला मुकाबला, काटे की टक्कर वाला मुकाबला, नक्कीच प्रेक्षकांच्या सुद्धा फासड्या फासफूस करणारा हा मॅच नक्कीच मुकाबला, एक जबरदस्त मुकाबला बघायला मिळतोय. कोण जिंकेल सामना? बेस्ट वर्सेस बेस्ट, चॅम्पियन वर्सेस चॅम्पियन. 4 चेंडू आणि 18 धावा, काय घडेल, कोण जिंकेल सामना? एका साईडने सातपाटी तर दुसऱ्या साईडने आरपी लायन्स. 4 चेंडू आणि 18 धावा, काय घडेल? षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा, काय घडेल? यावेळेला तर आदिशाही नक्कीच म्हणावं लागेल. बॅटचा इनसाइड घेतला, चेंडू एक धाव तेजीने पूर्ण केले, मात्र दुसरी धाव घेतील का? मात्र नाही, एकच धावेवर समाधान म्हणावं लागेल. एकच धाव आणि या 1 रनाने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 38. आता बघितलं तर 3 चेंडू आणि 17 धावा, 3 चेंडू आणि 17 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटका येणं गरजेचं आहे, बाउंड्री येणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर बाउंड्री येईल का, षटकार येईल का? नक्कीच क्रितेश घरात, येस क्रितेश घरात. 3 चेंडू आणि 17 धावा, याने प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. मात्र काय जबरदस्त गोलंदाजी केली, काय कमालीची गोलंदाजी केली तर मिस्टर अंश. वाह, काय जबरदस्त गोलंदाजी, बिलकुल धावांना या ठिकाणी रोखून ठेवलंय. काय जबरदस्त गोलंदाजी, तारीफ करावी तेवढी कमीच. बिलकुल एका साईडने विचार केला तर ऑल इंडिया लेवलचे प्लेयर या ठिकाणी बिलकुल जगडून ठेवलंय. कुठल्याच प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत खेळून दिला नाही. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये मात्र झेल. क्रितेश घरात सुद्धा नक्कीच विचार केला, तंबूचा रस्ता दाखवून दिलाय. वा, जबरदस्त कॅच, बॅक टू बॅक हे बघितलं, विचारलं. 3री विकेट पतन होते.
डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच आपण विचार केला तर सरपंच कोण मुर्दुल न्यू बॅटर जातोय मैदानामध्ये. मृदुल बघा विचार केला तर 2 चेंडू आणि 17 धावा. आपण वेहिलपाडच्या मैदानामध्ये बघितलं होतं सरपंच चषक, ज्याच्यामध्ये आरपी लायन्स संघाने बाजी मारली होती. मात्र यावेळेला पूर्ण फासे पलटलेत. सातपाटी संघाचं वर्चस्व आणि यावेळेला ब्लॉक होल मध्ये चेंडू डॉट बॉल येतोय. सुरेख चेंडू हाताळला गेलाय. लाजवाब चेंडू, जबरदस्त असा चेंडू म्हणावा लागेल. शेवटचा चेंडू आता यावेळेला मात्र 1 चेंडू आणि 17 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. जबरदस्त गोलंदाजी. एका साईडने विचार केला तर अंश आणि विघ्नेशने चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या गोलंदाजी यावेळेला मात्र षटकार जाईल. मात्र विजयी मिळवेल तो विजयी संघ होईल. मात्र सातपाटी रिवा 11 सातपाटी संघ विजय होतोय. विजयी संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. नजरेचा हा मारू नको बाण ग, नजरेचा हा मारू नको बाण ग, माझा साईल प्राण ग.